मुलांना तिकडे घ्यायचं का? सगळ्यांनी टाळी वाजवा. गाडीचा हॉर्न बघा कसा आहे. तेच सांगते. तर ती गाडी जेव्हा 75 इयर्सची होती की नाही, हा बर्थडे होता 75 बरं का रे मोठ्या मुलांनो, तर त्यावेळेला प्रभाताईंचं वय 72 होतं. आज आता गाडीचा 90वा वाढदिवस आहे, तर प्रभाताईंचं वय किती असेल? बरोबर ध्रुव ना. हा ध्रुवसाठी एकदा दोघांचा. चला. कारमधून बसून फेरफटका मारणे कोणालाही आवडतं, परंतु अशा जुन्या कारमध्ये बसण्याचा आनंद हा वेगळाच. आज पुण्यात नगरसेविका माधुरीताई सहस्रबुद्धे व बालरंजन केंद्र यांच्यातर्फे एक कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध अशा या प्रभात नेने यांची कार व त्यांच्याबद्दल माहिती सांगण्यात आली व मुलांना एक फेरफटका पण मारला. त्याची क्षणचित्र आपल्यासाठी. कार्यक्रमाला सुरुवात करायची. काय काय आहे आज? काय आहे तिचं? हो हो. आणि कितवा आहे? 12 कसं कोण म्हणालं? 12 नाही, ते 12 तो रॅलीतला नंबर होता त्यांचा म्हणून ठेवलाय त्यांनी 12. पण ती छोटी वाटते नाही का, म्हणजे बेबी आहे म्हणून तुम्हाला वाटलं 12 वर्षाची आहे का? हो ना. बर, आता आपण या सगळ्या गाडीबद्दल माहिती घेऊ, प्रभाताईंबद्दल माहिती घेऊ आणि मग बघूया. आपण आता तुम्हाला माहितीये तुमच्या घरी आजी आजोबा असतात तर त्यांची कधी कधी तब्येत बरी नसते, असं माहितीये का तुम्हाला? माहिती आहे ना. आपली पण कधी कधी बरी नसते. तर काय झाली गंमत, काल या गाडीची तब्येत जरा बिघडली. हा, पण आता ती आलेली आहे इथे आणि नंतर प्रभाताई ती सुरू करणार आहेत आणि मग बघूया आपण चक्कर मारता येते का. तोपर्यंत आधी आपण त्या गाडीची माहिती ऐकणार. तुम्ही सगळे ओळखता की नाही? हा, आणि गेट मध्ये शिरल्या कोण दिसतं रोज आपल्याला? हो ना. हा, पण त्या तुमच्या पालकांनाही खूप माहिती आहेत बरं का. ते हितेन काका आहेत. काय नाव त्यांचं? हा, कारण ते आज आलेत राईड मारायला तुम्हाला, तर त्यामुळे त्यांनी पण बरीच खटपट केली गाडी इथे आणण्यासाठी. आणि सकाळी ती गाडी बरं का निघाली प्रभाताईंच्या घरनं आणि मग पेट्रोल भरायला जायला लागतं. कुठे जातो आपण? पेट्रोल पंपावर. अगदी बरोबर. मग ते गेले पेट्रोल पंपावर. मग सगळे प्रभाताईंना म्हणायला लागले कुठली गाडी आहे, कोणाची आहे, कशी आहे, काय आहे. हितेन काकांना म्हणाले आम्हाला त्या गाडीतनं राईड द्याल का, असं त्यांना सकाळीच कोणीतरी विचारलं बरं का. तर अशी ही गमतीची गाडी आहे. हा, आणि या आज सगळ्यांचं आधी मी पहिल्यांदा स्वागत करते आपल्या या कार्यक्रमात. आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं जोरात एकदा. आणि मी तुम्हाला पहिल्यांदा थोडीशी प्रभाताईंची माहिती सांगणार आणि थोडीशी गाडीची माहिती सांगणार आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळू. पालकांसाठी थोडा पूर्वेतिहास सांगते की 2007-08च्या नाट्यवर्गाचा समारोपाचा कार्यक्रम चालू होता आणि तो समारोपाचा कार्यक्रम त्या स्टेजवर करत होतो आम्ही आणि समोर सगळे प्रेक्षक त्या बास्केटबॉलच्या कोर्टमध्ये बसलेले होते खुर्च्यांवर, पुढे मुलं बसली होती. कार्यक्रम अगदी रंगात आला होता आणि अचानक काय झालं, तिथले हे कोपऱ्यातलं घर आहे ना ते काका आले धावत आणि ते म्हणाले आमच्या गेट समोर कोणीतरी गाडी लावली आहे आणि आमच्या घरातल्या आजींना कुठे न्यायचंय, त्यांना बरं नाहीसं झालं, त्यांना कुठे नेतात मग? हॉस्पिटलमध्ये. अगदी बरोबर. तर हॉस्पिटलमध्ये न्यायचंय तर गाडी आमच्या गेट समोर गाडीच्या कोणीतरी दुसरी गाडी लावली आहे. मग आपल्या इथे आलेले पाहुणे पालक वगैरे त्यांच्यापैकी कोणीतरी. आणि मग मला काय करायला लागलं, कार्यक्रम थांबवला मध्ये आणि त्यांना सांगितलं या गाडीचा हा नंबर आहे. त्यांनी पटकन जाऊन गाडी काढा आणि मग गाडी काढली आणि त्या आजींना हॉस्पिटलमध्ये नेलं.
तर मग तेव्हा मला असं वाटलं की इथे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम होतोय आणि त्याच्यामुळे इतरांना आपला त्रास व्हायला पाहिजे का नको? नको ना, आपल्यामुळे इतरांना त्रास व्हायला. म्हणून मग मी अशा एका व्यक्तीच्या शोधात होते की ज्या इथे वाहतुकीचं नियोजन करतील, पार्किंगची व्यवस्था लावतील. आणि मग मी विचार केला की अशी वेळ पुन्हा कोणावर येता कामा नये, म्हणून इथल्या पार्किंगला शिस्त लावायला हवी. म्हणून मी योग्य व्यक्तीच्या शोधात होते. तेव्हा मला सिम्बायोसिस शाळेच्या समोर, सिम्बायोसिस शाळेत तुमच्यापैकी कोण आहे? मग त्या शाळेच्या समोर पण प्रभाताई दिसतात की नाही आपल्याला, शाळा भरायच्या वेळेला आणि सुटायच्या वेळेला. तर तिथे उभ्या राहणाऱ्या प्रभाताई मला आठवल्या आणि मग मी लगेच प्रभाताईंना विचारलं आणि तेव्हापासून त्या यायला लागल्या. म्हणजे आता प्रभाताईंना ग्राउंडला यायला लागून किती वर्ष झाली? तुला किती वर्ष झाली ग्राउंडला यायला लागून? काव्याला किती झाली? 3, 4, 6 झाली. तर प्रभाताईंना 16 वर्ष झाली. प्रभाताई ग्राउंडला यायला लागल्याला 16 वर्ष झाली. आणि मग त्या बालरंजन परिवाराचा भागच बनल्या. कधी कधी पालक आणि प्रसंगी ताई पण आम्हाला म्हणायच्या बरं का की प्रभाताई फार शिस्त लावतात हो आम्हाला, परंतु त्यांच्यामुळे ग्राउंड सुटताना अजिबात वाहतुकीची कोंडी होत नाही हे आपल्याला नक्की माहिती आहे. आणि एकदा तर काय गंमतच झाली माहिती आहे, मी स्कूटरवरनं आले होते, आमची 4 वाजता मीटिंग होती. मी इथे स्कूटर घाईघाईत पार्क केली, वरती गेले, मीटिंग झाली आणि मी एका कार्यक्रमाला बाहेर एका संस्थेत जाणार होते. त्यांची गाडी आली मला न्यायला, मी इथेच तशीच बसून गेले आणि कार्यक्रम संपून परत आले आणि माझी स्कूटर काढायला लागले. तर काय, माझ्या स्कूटरच्या सीटवर असं लिहिलं होतं, डोंट पार्क युअर व्हेकल्स दिस वे, युअर व्हेकल्स शुड बी पार्क फेसिंग टू द रोड. म्हणजे प्रभाताईंच्या शिस्तीतलं माधुरीताई पण सुटलेलं नाहीये तर अशी ही गंमत आहे. आता थोडंसं प्रभाताईंबद्दल वैयक्तिक. प्रभाताईंनी सोशिओलॉजी आणि सायकोलॉजी हा विषय घेऊन त्या ग्रॅज्युएट झाल्या. त्याच्यानंतर मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट हे त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि 1966 ते 90 अशी 24 वर्ष इकिम कंपनीत त्यांनी नोकरी केली. त्यानंतर त्या निवृत्त झाल्या आणि 10 वर्ष त्यांनी प्रायव्हेट कंपनीतही त्यानंतर नोकरी केली. 2000 साली त्यांची भेट निर्धारच्या मॅनेजिंग डिरेक्टर शीला पद्मनाभन यांच्याशी झाली. तेव्हापासून त्या ट्रॅफिक कंट्रोलच्या कामाशी जोडल्या गेल्या. म्हणजे ते समाजकार्यच त्या आज तागायत करतायत आणि अजूनही न कंटाळता हसतमुखानी शिस्त लावण्याचं काम त्या करतायत. आणि त्यांचं गाड्यांचं वेड अजिबात नवीन नाही आहे बरं का, कारण पूर्वी त्यांच्याकडे एक लॅम्ब्रेटा स्कूटर होती, पालकांना आठवेल, म्हणजे मुलांना नाही, लॅम्ब्रेटा मुलांनी नाही बघितलेली, पण लॅम्ब्रेटा स्कूटर होती. त्या स्कूटरवरनं 1970 साली बरं का, 1970 साली त्या पुणे नागपूर अशा गेल्या होत्या आणि पुढे त्या पुणे लखनौ अशी पण त्यांनी ट्रिप केली. तर त्याच्यासाठी एकदा, स्कूटरसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि मग जेव्हा प्रभाताई 8 सालापासून यायला लागल्या ग्राउंडवर, तेव्हा एक दिवस त्यांनी ही गाडी आम्हाला दाखवायला आणली. तोपर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं की त्यांच्याकडे अशी एक छान छान गाडी आहे म्हणून. छान आहे की नाही ही गाडी? कसली मस्त आहे, म्हणजे बेबीच आहे की नाही, ती तुमच्यासारखी छोटीशी आहे ती. तर मग ही गाडी दाखवायला आणली आणि ब्रिटिश बनावटीची ही बेबी ऑस्टिन 7 ही आम्हाला सर्व ताईंना आवडली. आणि रस्त्यावर दिसणाऱ्या अशा गाड्या आपल्याला रस्त्यावर दिसतात का रे जाताना? नाही ना. तुम्ही पण पाहिली नव्हती ना? मी पण पाहिली नव्हती तोपर्यंत. आणि मग मला असं वाटलं मुलांना किती मज्जा वाटेल या गाडीत बसायला. मग 16 डिसेंबर 9ला आम्ही गाडीचा 75वा वाढदिवस साजरा केला. आणि जसं तुम्ही बाहुलीच्या वाढदिवसाला मुलं काय करतात, आपापली बाहुली घेऊन जातात वाढदिवसाला, तसं मग आम्ही काय केलं की सगळ्या मुलांना सांगितलं तुमच्याकडची तुम्हाला आवडणारी गाडी घेऊन या. आणि मग सगळ्या मुलांनी गाड्या आणल्या. मग त्याला आम्ही मुलांची नावांच्या चिठ्ठ्या लावल्या आणि इथेच याच ग्राउंडवर हीच गाडी आली होती आणि ते सगळं 150 गाड्यांचं प्रदर्शन आम्ही इथे भरवलं होतं आणि त्याला पण खूप छान प्रतिसाद मिळाला होता.
आणि त्या इतक्या रंगाच्या, इतक्या आकारांच्या, इतक्या प्रकारच्या गाड्या आल्या आणि मुलांना त्यांच्या खेळातल्या पण एवढ्या गाड्या याच वेळेला बघायला मिळाल्या त्या दिवशी. आणि तो होता गाडीच्या मॉडेलचाच केक होता, सेम अशी दिसते ना, असाच केक केला होता. तो कोणी केला होता? रूपाताई कानविंदे यांनी. त्या आजच्या बर्थडेला पण आल्यात. रूपा ये ना पुढे. रूपाताईसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. ती पण फुगा आहे त्याला, फुगा. आपण टाळ्या कशा वाजवतो? एक दोन तीन असं काहीतरी वाजवत आहे तिथे. हा, आणि कसे ब्रेक वेगळे आहेत. दिवे बघा कसे आहेत. तिकडे डावीकडे तर दिवा बघा कसा आहे, तो बघितलात का? पितळेचा पिवळा दिवा. आणि समोरचे हेडलाईट्स बघा कसे उंच आहेत ना. आणि चाकं कशी आहेत तुमच्या सायकलची अशी असतात का? हां, स्पोक आहेत त्याला. टायर आहेत, टायर आहे वरती पण खाली स्पोक आहे. हां, काशी आहे. आणि ह्याच्या गाडीचं हुड, तुम्ही जर्किन घालता की नाही, जॅकेट जर्किन, त्याला हुड असतं का? असतं ना वरती. ते तुम्ही नको असलं की काढून ठेवू शकता. हां, मग या गाडीचं हुड काढून दाखवा काका. त्या गाडीचं हुड पण काढता येतं. हां, ते बघ फोल्ड होतं बरं का ते. हां, ते पाहता. आणि मग मस्त हवा खात खात आपल्याला जाता येतं त्या गाडीत बसून. ओपन झाली गाडी. हो ना. हां, आणि त्याच्या खिडक्या, त्याच्या ते काय आपल्या दारं, हे सगळं काढता येतं, पुन्हा घालता येतं. पण त्याला स्टार्ट करायला तुमचे बाबा कशी गाडी स्टार्ट करतात किंवा आई कशी करते? किल्लीने करतात ना. हां, आणि ॲक्सिलेटर दाबतात वगैरे. पण ही गाडी अशी नाही स्टार्ट होत. त्या गाडीला पुढे एक हँडल दिसते का तुम्हाला? ते हँडल असं फिरवायला लागतं आणि ते खूप हार्ड असतं बरं का. आणि फिरवलं की मग ती गाडी स्टार्ट होते. अशी तिची स्पेशलिटी आहे. आता 87 आहेत प्रभाताई. आणि मग गाडी जेव्हा 100 इयर्सची होईल तेव्हा प्रभाताई किती वर्षाच्या असतील? सांगा सांगा. बरोबर. त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तर गाडी जेव्हा 100 इयर्सची होईल म्हणजे अजून 10 इयर्सने तुम्ही मोठे व्हाल आणि दुसरी मुलं येतील त्यावेळेला. तेव्हा आपण जेव्हा वाढदिवस साजरा करू तेव्हा प्रभाताई असतील 97 वर्षाच्या. तर तुम्ही सगळे हुशार आहात ना. हां, आता मी एक घोषणा देणार आहे. 1 2 3 4 तुम्ही म्हणायचं बालरंजनची मुले हुशार. म्हणणार? हां, रेडी. 1 2 3 4. 1 2 3 4. अजून एकदा. 1 2 3 4. हां, प्रभाताईंनी विंटेज रॅलीज एकूण 12 केले. त्याच्यामध्ये वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल्स असोसिएशनची रॅली, ओबेरॉय शेरेटनची रॅली, हैदराबादची रॅली आणि गेल्या वर्षी पण एका रॅलीत त्यांनी भाग घेतला. तर VCCCI याची रॅली म्हणजे काय माहिती आहे का? विंटेज क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया आणि रेसकोर्स ऑफ ट्रक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षी एक पुण्यात मोठी रॅली झाली होती. तर त्याच्यामध्येही त्यांनी भाग घेतला होता आणि गेल्या वर्षी त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळालेला आहे या सगळ्या त्यांच्या यशाबद्दल. इतक्या रॅलीज केल्या, इतकं ड्रायव्हिंग केलं आणि ड्रायव्हिंग ही त्यांची पॅशन आहे, आवड आहे खूप त्यांची. तर मग ते गेल्या वर्षी मिळालेलं अवॉर्ड हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मानाचं आहे. आणि काल मी त्यांच्या घरी गेले होते ना, तर त्यांच्याकडे एक इतका मोठा कप होता. तू उभा राहा बरं. हा उभा राहा. त्याच्या शेजारचा छोटा, काय नाव त्याचं? उभा राहा. हा हा जेवढा उंच आहे ना तेवढा उंच कप प्रभाताईंना मिळाला. एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. एवढा मोठा कप त्यांच्या घरी होता. तर अशा ह्या प्रभाताई आपल्या फक्त 87 वर्षांच्या आहेत आणि आमच्या बालरंजन परिवारातल्या ते ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतो. आणि त्यांचा 85वा वाढदिवस होता तेव्हा मी त्यांना भेटायला कुठे गेले होते माहितीये? कुठे?
नाहीच माहिती. मी गेले होते डेक्कनवरच्या सह्याद्री हॉस्पिटलच्या ICU मध्ये. तर त्या ICU मध्ये होत्या. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, प्रभाताई आपल्याला गाडीचा 90वा वाढदिवस साजरा करायचा आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की 2 दिवसात बऱ्या होऊन त्या घरी आल्या. म्हणजे गाडीबद्दल त्यांना किती प्रेम आहे बघा बरं. तर इतकं त्यांचं गाडीवर प्रेम आहे. आणि आपण अशा माणसांना भेटलं की आपल्याला पण खूप प्रेरणा मिळते. प्रभाताईंचं या विंटेज कारवर खूप प्रेम आहे. ती जशी काही त्यांची मुलगीच आहे, हो की नाही. म्हणजे पालक जशी मुलांची काळजी घेतात तशी त्या प्रभाताई तिची काळजी घेतात. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींवर प्रेम करणारी माणसं आपल्याला बघायला मिळतात. आणि हे या मुलांचं आणि आमचं पण भाग्य आहे असं आम्ही म्हणतो की त्यामुळे आपल्याला इतकी लगन असणं, इतकं त्याच्यासाठी करावंसं वाटणं, इतकं त्याचा सांभाळ चांगला प्रभाताईंनी केलाय. आज पण गाडी आली 2 वाजता. किती वाजता आली इथे? तर 2 वाजता इथे ऊन होतं. तर प्रभाताई म्हणल्या उन्हातच ठेवायची का सावलीत ठेवूयात तिला जरा. तर त्यामुळे म्हणजे पहा तुम्हाला किती त्यांच्या भावना त्या गाडीमध्ये गुंतलेल्या आहेत. तर अशा या प्रभाताईंसाठी आता एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. अच्छा अच्छा. त्याची सगळी यादी केली. इंग्लंडची गाडी आहे ना. ओके. तुम्ही कसं मेंटेन करता? मग मेंटेन कसं करता? फार अवघड काम आहे. आत्ता काय झालं, आत्ता मी एका बडोद्याला 21 गन सॅल्यूट हे रॅलीला गेले होते. त्याच्याकडे मी जयपूरला रिस्टोर करायला पाठवली होती. ओके. तिथनं ती रिस्टोर होऊन आली. पण टेक्निकली एवढी चांगली नाही झालेली, पण दिसायला चांगली झाली. काही नाही, पण बॅटरी डाऊन होऊ नये म्हणून चक्कर मारून येते. म्हणजे पूर्वी मी 64 साली मी घेतली तेव्हा मी मुंबईला जुना रस्ता असताना जात होतो. ओके ओके. अगदी आरामात जायचो, आरामात यायचो. अच्छा. ही गाडी हैदराबादला पण नेली. हो. मी आणि माझी बहीण 2 जणी गेलो. अरे वा. आता मी प्रभाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त चालकांनो, पालकांनो आणि बालकांनो, बालरंजन केंद्रावर संध्याकाळी वाहतूक नियंत्रण येण्यासाठी माधुरीताईंनी विचारलं आणि त्यांच्या एका हाकेला मी हो म्हणून 2008 पासून केंद्रावर यायला लागली. 70 वर्षाची ऑस्टिन 7 ही गाडी घेऊन केंद्रावर आली. त्या गाडीचं छोटेपण आणि वेगळेपण आणि सौंदर्य या छोट्या बाळगोपालांना खूपच आवडलं आणि त्यांच्या आग्रहाखातर त्या गाडीतून त्यांना एक चक्करही मारून आणली. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि त्यातूनच ऑस्टिनचा वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम आखला गेला. 2009मध्ये ऑस्टिनला 75 वर्षे पूर्ण होत होती. हे औचित्य साधून तिची 75वी 16 डिसेंबर 2009ला अगदी थाटामाटात केक कापून साजरी केली. एका ताईच्या मैत्रिणीने केंद्राच्या आणि मुलांच्या प्रेमापोटी एक छानशी कविताही करून दिली होती. बालरंजन केंद्राचं अगदी आवर्जून सांगावं असं हेच वैशिष्ट्य आहे की तिथे संस्थापक संचालिका माधुरीताई नेहमीच नवनवीन उपक्रम करण्यास उत्सुक असतात आणि त्यातूनच सहकारी ताई, दादा, उत्साही पालक आणि बालक यांच्या सहकार्य आणि सहभागामुळे या गाडीचा अमृत महोत्सव दिमागदारपणे साजरा केला गेला आणि यापुढेही ती अशी शतकापर्यंत मजल मारेल अशी खात्री वाटते. आता थोडं ऑस्टिनबद्दल मी सांगते. पुण्यातील कॅम्प एरियामध्ये पूर्वी वेस्ट एंड टॉकीजचा मोठा परिवार होता. त्या परिवारातच मी या ऑस्टिनला 1964 साली प्रथम पाहिली आणि मी तिच्या प्रेमातच पडले. तिला कशी मिळवावी या विचारात असतानाच तिचे मालक तिला न्यायला आले. क्षणाचाही विलंब न करता मी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि तुम्हाला ही गाडी द्यायची आहे का, मला खूप आवडली आहे असं मी म्हणतात ते थोड्या आश्चर्यानेच नाही हो आत्ता नाही मला द्यायची ही गाडी हे ऐकतात मी धाडस करून हिरमुसल्या चेहऱ्याने त्यांच्या हातात माझ्या नावाचं कार्ड दिलं आणि जेव्हा तुम्हाला ती गाडी विकायची असेल तेव्हा प्रथम मला फोन करा अशी आग्रहाची नम्र विनंती केली. त्यांनी हँडल मारून गाडी स्टार्ट केली
आणि मी आशाळूपणे ती गाडी दृष्टीआड होईपर्यंत बघत राहिले. अवघा 3-4 महिन्याचा काळ लोटला असेल, पण ती ऑस्ट्रिन माझ्या मनातून जात नव्हती. तिच्याबद्दलचा विचार आला नाही असा एकही दिवस गेला नाही. आणि आश्चर्याचा तो सुदिन आला. मला त्या ऑस्ट्रिनच्या मालकांचा, त्यांचं नाव अगरवाल, त्यांचा फोन आला. मी नवी गाडी घेत आहे, तुम्हाला सर्वात प्रथम फोन करत आहे. गाडी घ्यायची असल्यास समक्ष भेटायला या. याबरोबरच श्रीयुत दादा जोग यांना माझ्याबरोबर गाडी नक्की घ्यायची आहे मला असं निर्धाराने सांगून त्यांना भेटायला गेलो. त्यांच्याकडून गाडीची थोडीफार माहिती घेऊन व सर्व कागदपत्र आणि किंमत ठरवून सोबत RTOचे ट्रान्सफर फॉर्मही घेऊन ठेवले होते. आणि 22 जुलै 1964 साली मला ऑस्ट्रिन मिळाली. त्यावेळी ऑस्ट्रिन गाडी 30 वर्षाची होती आणि मी फक्त 27 वर्षाची होते. आयुष्यातला एक अत्यंत आनंदाचा क्षण होता. त्यानंतर त्या गाडीतून अनेक वेळा पुणे मुंबई हा जेव्हा जुना रस्ता होता तेव्हा, त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, तासगाव, इतकंच नाही तर 1980 साली माझी बहीण सौ अनुराधा परांजपे व मी अशा दोघीच जणी थेट पुणे ते हैदराबादला एका व्हिंटेज कारच्या कार्यक्रमाला बिंदिक्कट पोहोचलो. सर्व भारतातून अशा गाड्या तेथे येणार होत्या. महाराष्ट्रातून दोघीच महिला ही गाडी घेऊन येत असल्याने आमचे तेथे खूपच थाटात स्वागत झालं. आंध्र प्रदेशच्या टुरिस्ट डिपार्टमेंटने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वर्षात भारतामध्ये कुठेही फिरण्यासाठी आम्हाला 2 विमान तिकीटही बक्षीस देण्यात आली. तिथली एक छान आठवण आहे ती मी तुम्हाला सांगते. काय झालं, ही गाडी अशी ओपन केलेली होती. आणखी ह्यातलं असं होतं की ज्या सालची गाडी असेल त्या सालचा पोशाख करायचा. तर मी महाराष्ट्रातनं गेले असल्यामुळे जहागीरदाराचा पोशाख केला होता. आणि माझ्या बहिणीने जुना नऊवारी साडी, खोपा वगैरे असा घालून सगळा पोशाख केला होता. तरी गाडी ओपन असताना आम्ही फिरत होतो. तर आणि जहागीरदाराचा पोशाख असल्यामुळे छान कल्लेदार मिशा वगैरे लावल्या होत्या. त्या गाडीमध्ये त्या मिशा हलायच्या तर मी ते सारखी सांभाळत असते. तर तिथे गच्चीवरती ह्याच्यावरती असलेले लोक दीदी मूठ सांभाळो, दीदी मूठ सांभाळो असं म्हणून मला सारखं त्याची जाणीव करून देत होते. 1971 सालापासून ऑस्ट्रिननी जवळजवळ डझनभर व्हिंटेज कार रॅलीजमध्ये भाग घेऊन बक्षिसं मिळवली आहे. या रॅलीची थोडक्यात वैशिष्ट्य अशी आहे की ज्या सालची गाडी असेल त्या काळातला पोशाख करायचा आणि त्याला पिरियड कॉस्ट्युमचं एक बक्षीस असायचं. दुसरं, या गाडीमध्ये भाग घेण्यासाठी सगळ्यात लांब अंतरावरून जी गाडी येईल त्यांना एक लॉंगेस्ट डिस्टन्स पार्टिसिपेशन म्हणून एक बक्षीस असायचं. तिसरं होतं ते बेस्ट मेंटेन कार म्हणून बक्षीस होतं. आणि चौथं होतं ते बेस्ट परफॉर्मन्स बाय लेडी ड्रायव्हर. ही 4ही बक्षिसं मला मिळालेली आहेत. अशी वेगवेगळी अनेक बक्षिसं असतात. ऑस्ट्रिनने मिळवलेल्या बक्षिसांची यादी लावली नाही. त्यांच्यातली काही बक्षिसं इथे लावलेली आहेत, जेवढे आणणं शक्य झालं ते, आणि बरीच बक्षिसं त्यांच्याकडे घरी आहेत. या जुन्या गाड्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागलेल्या असतात. ऑस्ट्रिनबद्दल आणि तिच्या आठवणींबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे. आता फक्त शेवटच्या 2 गोष्टी सांगून मी थांबते. गाडीची थोडीफार टेक्निकल माहिती असावी म्हणून गाडी घेतल्यावर मी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचा 6 महिन्याचा मोटर मेकॅनिकचा कोर्स केला होता. म्हणजे कोणी मला कार्बोरेटर नाही आहे, कोणी हे नाही आहे, फ्युएल पंप बिघडला आहे वगैरे असं सांगितलं तर मी सहजासहजी ऐकत नसेल. मला दाखव काय झालं आहे ते असं सांगून मी हे करत असेल. त्यानंतर ऑस्ट्रिनखेरीज 1972मध्ये मी ऑल इंडिया हायवे रॅली अशा एका रॅलीमध्ये भाग घेतला. आणि त्यावेळेला मी ॲम्बॅसेडर कार वापरली होती. आणि ती रॅली म्हणजे 7000 किलोमीटर्स इन 7 days अशी ती रॅली होती. आम्ही मुंबईहून सकाळी 10ला निघालो. मुंबई ते मद्रास
मद्रास ते कलकत्ता, कलकत्ता ते दिल्ली, दिल्ली ते परत मुंबई, असा हा प्रवास जवळजवळ 1.5 दिवसाचा असायचा. नाईट हॉल्ट असायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं. अशा तऱ्हेने खूप मजा केली. इथे थांबते. सगळ्या मुलांनी आता एक टायांनी आपापल्या ग्रुपप्रमाणे इथे घ्या, ह्याच्यावर घ्या रॅम्पवर. चला, मोठ्या मुलांनी बास्केटबॉल ग्रुप इकडे घ्या, दिलो त्यांना इकडे घ्या. आणि हा एक एकदम जोरात. एक पालक आजोबा आहेत, ते आईस्क्रीम देणार आहेत. आईस्क्रीम यायला 10-15 मिनिटं वेळ आहे, तर सगळ्यांनी आत बसा. हो आता तुमची चला बघा गेले, त्यांना बाय करा, त्यांना बाय करा. वाटलं गाडीत? नाव सांग तुझं. हा, गाडीत बसलीस ना तू आता? कसं वाटलं तुला? छान वाटलं. स्पीड का काय? चला बाय.
गाडीचं गाणं येतं का? म्हणा लवकर. गाडी आली. अरे आली पण. आली पण. तुझ्या काढ ना. माझ्या बरोबर. चला ताई.